धाराशिव येथील जनाक्रोश मोर्चात शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे देखील सहभागी झालेल्या आहेत। मॅडम, मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर मोक्का लावण्यात आलेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? अतिशय उचित कारवाई आहे। मुळामध्ये बीडमधील हा जो संघटित गुन्हेगारीचा प्रकार म्हणून संतोष अण्णा देशमुखांचं खून प्रकरण घडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये याचं सूतोवाच केलेलं होतं आणि मला असं वाटतंय की ती CIDच्या तपासाच्या दरम्यान ज्या काही बाबी उघडकीस आलेल्या आहेत त्यानुसार हा मोक्का लावणे ही अतिशय योग्य कारवाई आहे आणि मला असं वाटतं की हे एक तपासाच्या दरम्यानचं एक चांगलं आणि पहिलं पाऊल आहे। हे जनाक्रोश मोर्चे जिल्ह्यात निघत आहेत, मात्र कुठंतरी असाही आरोप होतोय की इथं जातीय तेढ निर्माण केली जाते काही लोकांकडनं, यावर काय? नाही, असं अजिबात होता कामा नये आणि मला असं वाटतं की ते नाही पण आहे। मुळामध्ये या सगळ्यांच्या मागे काही विशिष्ट समाजकंटक मला असं वाटतं की ते कार्यरत झालेले आहेत आणि तो जातीवादाचा आरोप होत आहे की ही हत्या किंवा खून हा असा साधा सरळ प्रकार आहे, याच्यामध्ये जातीचा कुठेही विषय येता कामा नये। आपण जेव्हा शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगतो महाराष्ट्रामध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये बीड आहे आणि आम्ही देखील नारायणगडाचा भगवानगडाचा वारसा सांगतो, त्यांच्या विचारावरती आम्ही चालतो, त्याच्यामुळे इथे जातीयतेला अजिबात थारा नाही। या प्रकरणातील एक आरोपी अजूनही अटक झालेली नाही, महिना लोटून गेलेला आहे। त्यामुळेच हा आक्रोश वाढतो आहे लोकांचा की एकतर मुळात सगळ्या आरोपींना अटक होण्यासाठी लागलेला प्रदीर्घ कालावधी आणि अद्याप एक आरोपी अटक नसते, त्यामुळे शासनाकडे ही वारंवार मागणी करण्यासाठी हे जनाक्रोश मोर्चे निघत आहेत। वाल्मिकी कराड खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेले आहेत पोलिसांना, मात्र त्यांना या हत्येच्या गुन्ह्यातही सहआरोपी करावा अशी मागणी होती। नाही, मुळामध्ये मी सुरुवातीपासून सांगते आहे की हा तपास यंत्रणांचा विषय आहे। तपास यंत्रणेने ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे आढळून आले त्यानुसार योग्य ती कारवाई केलीच पाहिजे। आजच्या मोर्चातून सरकारकडे काय मागणी? आजच्या मोर्चातून एकच मागणी असणार आहे की मयत संतोष देशमुख यांना त्यांच्या मृत्यू पश्चात न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे। थोडक्यात सर्व आरोपींवरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। तर या होत्या ज्योती मेटे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि हा जातीचा लढा नाही तर न्यायाचा लढा असल्याचं त्यांचं मत आहे। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।